नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत जे बेस्ट स्मार्टमध्ये तुमचं बजेट जर 15,000चं असेल बिग बिलियन डेजमध्ये कोणते जे फोन आहे ते चांगले 15,000च्या बजेटमध्ये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जो ऑफर आहे ॲक्सिस बँक आणि ICICI बँकच्या क्रेडिट कार्डची ऑफर आहे. तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर काही मोबाईल तुम्हाला ऑफर भेटेल 10% डिस्काउंट आणि काही फोनची जी प्राईस आहे ती ऑलरेडी कमी झालेली आहे. तर आपण 15,000च्या बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन आहे ते कोणते फोन चांगले ते आपण हे व्हिडिओ बघणार आहोत. तर आता आपण स्टार्ट करूया. तर पहिला जो फोन आहे तो आहे रिअलमीचा P4. तर रिअलमीचा P4 हा स्मार्टफोनची प्राईस जवळपास 19,500 आहे. पण बिग बिलियन डेजमध्ये तुम्हाला हा ऑफर वगैरे जाऊन 16,500 तुम्हाला भेटून जाईल. आणि तुम्ही एक्सचेंज करत असाल तर एक्सचेंजला पण यामध्ये ऑफर आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता हा स्मार्टफोन आहे रिअलमी P4 मीडियाटेक डायमेन्सिटी D7000 चिप भेटते तुम्हाला. 7000 mAh ची बॅटरी आणि 80 वॉटचा फास्ट चार्जर पण तुम्हाला त्याला सपोर्ट आहे. आणि यामध्ये डिस्प्ले 4500 नीटची ब्राईटनेस पण आहे. तर हा पण एक चांगला बजेट स्मार्टफोन तुमचा 15,000च्या रेंजमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल. तर कॅमेरेज पण चांगले यामध्ये 50 मेगापिक्सल प्लस 8 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा मागं मागच्या साईडला आणि पुढची सेल्फी जवळपास ती 18 मेगापिक्सलची सेल्फी आहे. तर आता नेमकी तिसरा कॅमेरा अल्ट्रा वाईडसाठी जातो, किती मेगापिक्सल मेन्शन नाही आहे. पण ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे यामध्ये आणि फोन पण चांगला आहे. ऑन टू डिस्काउंट जवळपास 7,78,000 एवढा येतो आहे. तर हा स्मार्टफोन तुम्ही 15,000च्या बजेटमध्ये घेऊ शकता. तर जो पुढचा स्मार्टफोन आहे आपला ओप्पो K30. तो आपण तर ओप्पो K30 हा स्मार्टफोन पण बजेटमध्ये चांगला आहे. 15,000ची प्राईस पण तुम्हाला पण 19,500 लॉन्च झाला होता. पण हा तुम्हाला बजेट 15,000 पण हा बिग बिलियन डेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे बेस्ट मॉडेल आहे 8/128 यावर तुम्हाला ऑफर भेटणार आहे. तुम्ही जर 256 घ्यायला गेले 8/256 त्याची प्राईस वाढणार आहे. तर हा स्मार्टफोन तुम्ही बघू शकता. 7 mAh बॅटरी थोडा जड आहे हा स्मार्टफोन वजनाला. 80 वॉटची जवळपास चार्जिंग यायला सपोर्ट आहे. आणि कॅमेरेज पण ठीकठाक, एवढे पण भारी नाही. पण ओप्पोचा कॅमेरे वगैरे ठीकठाक होऊन जातं. दिसायला पण ठीक फोन आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे, 16 मेगापिक्सल पुढची सेल्फी आहे, 7000 mAh ची बॅटरी आणि जे प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 प्रोसेसर आहे. तर स्नॅपड्रॅगनचं प्रोसेसर चांगलं असते, त्यामुळे याला काही एवढी अडचण नाही. फक्त थोडा हेवी फोन आहे. तर त्यामुळे तुम्ही जर हेवी फोनची तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही बघू शकता याच्याकडे थोडा स्लाइटली हा फोन थोडा हेवी जातो. तर त्यानंतर तुम्हाला जर सॅमसंगचा जर फोन घ्यायचा असेल तर सॅमसंगचा फोन तुम्हाला तो सॅमसंगचा फोन जर घ्यायचा असेल त्यामध्ये आपण सॅमसंग गॅलेक्सी M35 तो आहे. पण तो स्मार्टफोन एवढा हे नाही. पण तुम्हाला जर सॅमसंगचाच घ्यायचा असेल तर हा पण तुम्हाला ऑफरमध्ये 15,000च्या जवळपास हा स्मार्टफोन तुम्हाला भेटून जाईल. सॅमसंग गॅलेक्सी M35 हा जो स्मार्टफोन आहे सॅमसंग M35 तर बघू शकता तुम्ही. तर यामध्ये जे तुम्हाला 5 डिस्प्ले भेटतो तुम्हाला त्याच्यामध्ये आणि प्रोसेसर वगैरे पण ठीकठाक आहे. याच्यामध्ये प्रोसेसर कोणता आपण बघूया याच्यामध्ये. तर तुम्हाला मेन्शन नाही करा कोणतं प्रोसेसर याच्यामध्ये झालं यांनी. तर ते आपण बघूया नेमकी कोणतं प्रोसेसर. 6,000 mAh बॅटरी जास्त आहे तुम्हाला. परत 6.6 इंचचा डिस्प्ले, 50 मेगापिक्सलची सेल्फी बॅक साईडला, ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा पण ठीक आहे मोबाईल. तुम्हाला फक्त सॅमसंगचाच फोन जर घ्यायचा असेल तर त्यासाठी हा सॅमसंग गॅलेक्सी M35 हा पण ठीकठाक फोन आहे. ते खाली रिव्ह्यू पण बघू शकता तुम्ही, 4.1 रिव्ह्यूज आहे या फोनला. तर ठीकठाक मोबाईल आहे. आपण समजा सॅमसंगचाच जर फोन घ्यायचा असेल तर तुम्ही हा चेकआउट करू शकता ह्या बिग बिलियन डेजमध्ये. तर हे स्मार्टफोन तुम्ही बिग बिलियन डेजमध्ये घेऊ शकता. अजून एक होता मोटोचा G96, त्याची प्राईस पण कमी तुम्हाला बिग बिलियन डेजमध्ये कमी होऊन तुम्हाला तो पण स्मार्टफोन तुम्हाला त्या प्राईसला भेटून जाईल तुम्हाला. तर हा मोटो G93 स्मार्टफोन आहे. तर याची प्राईस पण जवळपास कमी झाली. तर बिग बिलियन डेजमध्ये तुम्हाला 6,000ला भेटून जाईल. तर हा स्मार्टफोनला तुम्हाला IP68 रेटिंग भेटते. परत तुम्हाला डुअल कॅमेरा सेटअप भेटतो बॅक साईडने, 5,500 mAh ची बॅटरी, 33 वॉटचा फास्ट चार्जिंग आहे. आणि सगळे स्मार्टफोन आपण दाखवते 5G स्मार्टफोन आहे. तर हा पण तुम्ही बघू शकता चांगला स्मार्टफोन आहे. हा कर्व डिस्प्ले याला, 50 + 8 मेगापिक्सलचा कॅमेरा बॅक साईडला, 32 मेगापिक्सलची सेल्फी, 7 Gen 2 प्रोसेसर आहे याच्यामध्ये. तर हा पण स्मार्टफोन तुम्ही 15,000च्या आतमध्ये तुम्ही हा बघू शकता. त्याच्यानंतर जो पुढचा स्मार्टफोन आहे पोकोचा X7. पोकोचा मदरबोर्डचा इश्यू पण त्यांनी त्या वॉरंटी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही तो पण चेकआउट करू शकता. तो पण स्मार्टफोन हा पोकोचा हा पण स्मार्टफोन पोको X7 5G. हा स्मार्टफोन पण चांगला आहे. तुम्हाला
प्रोसेसर चांगलं भेटते म्हणजे 7300 अल्ट्रा डायमेंसिटीचं मीडियाटेकचं. त्यानंतर बॅटरी पण चांगली आहे याची, IP69 रेटिंग आहे, कर्व डिस्प्ले यामध्ये. आणि जवळपास बॅटरी वगैरे पण सर्व चांगलं आहे. फक्त कॅमेरा थोडा याचा पाहिजे तसा नाही भेटत, थोडे फोटो डल येतात. त्यामुळे तुम्हाला 50+8 ट्रिपल कॅमेरा सेटअप 20 मेगापिक्सल सेल्फी 5500 mAh तुम्हाला जो बॅटरी ते आणि 45 वॉटचं तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये हा भेटतो. ते हे 15,000च्या आतमध्ये स्मार्टफोन आहे. अजून पण स्मार्टफोन आहे 15,000च्या खालचे, पण ते एवढे काही खास नाही. स्मार्टफोन होते ते तुम्हाला 15,000च्या रेंजमध्ये चांगले पाहायला भेटते. तर तुम्ही इंडियाला जर स्मार्टफोन घ्यायचा प्लॅन करत असाल तर यामधले जे स्मार्टफोन आहे तुम्ही घेऊ शकता. काही इश्यू नाही यांना, स्मार्टफोन हे सगळे चांगले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.